हिंदू धर्मानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसार आज गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णू आणि देवगुरू बृहस्पतीला समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजनाची परंपरा आहे. मान्यतेनुसार जे लोक गुरुवारी पूजनासह व्रत करतात त्यांच्यावर देवाची विशेष कृपा होते. मात्र या व्रताचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा व्रत करणारा व्यक्ती पूर्ण श्रद्धेने गुरुवार व्रतकथा श्रवण किंवा वाचन करतो. असे केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होत असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया गुरुवार व्रताची कथा आणि महत्त्व, म्हणजेच बृहस्पतिवाराची कथा. बृहस्पतिवाराची कथा. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका शहरामध्ये एक व्यापारी राहत होता. हा व्यापारी खूपच दानशूर होता. एके दिवशी तो जहाजात सामान घेऊन दुसऱ्या देशाला गेला. दरम्यान त्याची मुलगी व पत्नी घरी होती. व्यापाऱ्याची बायको खूप कंजूस होती. तिने व्यापाऱ्याच्या गैरहजेरीत कोणाला दान दिले नाही. त्यानंतर एके दिवशी देवगुरू बृहस्पती भिक्षूचा वेश धारण करून व्यापाऱ्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मागणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून त्या व्यापाऱ्याची पत्नी दुःखी झाली. तिला दानधर्म करण्याचा फार कंटाळा आला. त्यामुळे तिने आपली सर्व संपत्ती नष्ट व्हावी अशी तिची इच्छा झाली. संपत्ती नसेल तर दान करावे लागणार नाही असे वाटल्याने तिने संपत्तीच्या हानीसाठी काय करावे असे विचारले. त्यानुसार बृहस्पती देवांनी तिला अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे त्या व्यापाऱ्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि त्याची ती पत्नी देखील काही दिवसांनी मरण पावली. बऱ्याच दिवसांनी तो व्यापारी परत आला तेव्हा त्याला सर्व काही उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. त्यानंतर तो आपल्या मुलीसोबत दुसऱ्या शहरात राहू लागला आणि जंगलातून लाकडे तोडून उदरनिर्वाह करू लागला. एके दिवशी त्याच्या मुलीला दही खावेसे वाटले म्हणून तो दही आणण्यासाठी गेला. दरम्यान तो एका झाडाखाली बसून रडू लागला. तेव्हा बृहस्पती देव ऋषीच्या वेशात त्यांच्याजवळ पोहोचले. तेव्हा त्याने देवगुरू बृहस्पती देवांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावर बृहस्पती देव म्हणाले की तू गुरुवारी बृहस्पती देवाचे पूजन कर, कथा वाचन कर. कथा श्रवण करणाऱ्यांना हरभरा आणि गुळाचा प्रसाद द्यावा. त्यानंतर स्वतः देखील तो प्रसाद श्रवण करावा. त्या दिवशी त्याच्या लाकडांना चांगला भाव मिळाला आणि तो दही, हरभरा आणि गूळ घेऊन घरी गेला. त्याने बृहस्पती देवाची कथा वाचली आणि प्रसादाचं वाटप केलं. त्या दिवसापासून त्याचे दुःख दूर होऊ लागले. पुढच्या गुरुवारी तो बृहस्पती देवाची कथा वाचायला विसरला. दुसऱ्या दिवशी राज्यात मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तो मुलीसह उशिरा पोहोचला. तेव्हा राजाने त्याला राजवाड्यात जेवण दिले. त्यानंतर व्यापारी आणि त्याची मुलगी दोघेही घरी आले. पण त्या व्यापाऱ्याच्या मुलीवर राणीचा हार चोरल्याचा आरोप आला. त्यानंतर राजाने त्या मुलीला आणि तिच्या वडिलांना तुरुंगात टाकले. दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्याला भगवान बृहस्पती देवाचे स्मरण झाले. तेव्हा बृहस्पती देव ऋषीच्या वेशात तिथे प्रकट झाले आणि तुरुंगाच्या दाराला तुला 2 पैसे मिळतील. या पैशांनी हरभरा आणि सुकी द्राक्षे मागवा आणि बृहस्पती देवांची प्रार्थना कर आणि कथा पठण कर असे सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्याने रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला गूळ आणि हरभरा आणण्यास सांगितले असता तिने मुलीसाठी दागिने खरेदी करण्यासाठी जात असल्याने आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगितले. तेवढ्यात दुसरी महिला तिथे आली. त्या व्यापाऱ्याने तिला गूळ आणि हरभरा आणायला सांगितले. ती महिला म्हणाली की मला आपल्या मुलासाठी कफन आणायचं आहे, मात्र आधी गूळ हरभरा आणून देईल. महिलेने पैसे घेऊन गूळ आणि हरभरा आणून दिला. मग त्या व्यापाऱ्याने बृहस्पती देवाची कथा वाचन केले आणि तो प्रसाद वाटला आणि स्वतः देखील खाल्ला आणि त्या स्त्रीलाही दिला. त्यानंतर ती महिला कफन घेऊन घरी गेली. लोक तिच्या मुलाला स्मशानभूमीत घेऊन जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात महिलेने आपल्या मुलाच्या तोंडात गूळ आणि हरभऱ्याचा प्रसाद आणि पंचामृत टाकताच तो जिवंत झाला. त्याच रात्री बृहस्पती देवांनी राजाला स्वप्नात सांगितले की व्यापारी आणि त्याची मुलगी निर्दोष आहे, त्यांची मुक्तता कर. राणीचा हार खुंटीला टांगलेला आहे.
दुसऱ्या दिवशी व्यापारी आणि त्याच्या मुलीला राजाने सोडले. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीचा विवाह एका राजासोबत लावून दिला आणि जावयाने अर्धे राज्य व्यापाऱ्याला दिले. अशा प्रकारे बृहस्पती देवांच्या कृपेने व्यापाऱ्याचे जीवन पुन्हा सुखी झाले. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हवं असेल तर नक्की बृहस्पती देवांची कथा श्रवण करा, पठण करा, व्रताचे पालन करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.